ITI ऍडमिशन 2025 करिता शुक्रवार आणि शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2025 रोजी शेवटचा राऊंड जो आहे काउन्सिलिंग राऊंड याच्याकरिता हजेरी ऑनलाईन अटेंडन्स मार्क करणं सुरू आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन अटेंडन्स मार्क करतील तेच विद्यार्थी पाचव्या राऊंड म्हणजेच काउन्सिलिंग राऊंड करता पात्र असतील. असे विद्यार्थी ज्यांचा आजपर्यंत कुठल्याही ITI मध्ये नंबर लागला नाही किंवा असे विद्यार्थी ज्यांना नंबर लागला होता परंतु त्यांनी ऍडमिशन केली नाही असे सर्व विद्यार्थी याच्याकरता पात्र असतील. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अटेंडन्स मार्क करून घ्यायची आहे. ऑनलाईन अटेंडन्स स्वतःच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून आपण इथं लावू शकतो. आपण आपल्या वैयक्तिक मोबाईलवरून किंवा नेट कॅफेवरून किंवा शासकीय IITI मध्ये जाऊन आपण इथं ऑनलाईन अटेंडन्स मार्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 22 व 23 ऑगस्ट रोजी अटेंडन्स मार्क केल्यानंतर 24 ऑगस्ट म्हणजेच रविवारी ऑनलाईन मेरिट लिस्ट लागेल प्रत्येक ITI ची आणि 25 आणि 26 ऑगस्टला 2 दिवस प्रत्यक्ष ते काउन्सिलिंग राऊंड जो आहे तो तिथं होणार त्यामध्ये. तर या काउन्सिलिंग राऊंड करिता जो की 25 आणि 26 ऑगस्ट या 2 रोजी आहे तर या दिवशी जे आहेत विद्यार्थ्याला त्या ITI मध्ये व्यक्तीच्या हजर राहून आपल्याला तर समोर प्रोसेस जी आहे ती पूर्ण करायची आहे. त्याच्याकरता 10वीचे मार्कशीट ओरिजिनल आणि TC हे 2 गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत आणि इतर आवश्यक कागदपत्र सोबत ठेवायचे आहेत त्यामध्ये. आता याची आपण पूर्ण प्रोसेस बघणार आपण की नेमकं अटेंडन्स कशी मार्क करायची. सर्वात अगोदर ITI ची वेबसाईट जी आहे ऍडमिशनची admission.dvet.go.in इथे गेल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन मध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ओपन होईल. इथे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचा इथं ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस, ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस आणि ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट स्टेटस इथे जे ऑप्शन फॉर्म स्टेटस इथे स्टार्टेड और कम्प्लिटेड अशा पद्धतीचं येईल किंवा कधी कधी हे तुमचं रेड कलर मध्ये पण येऊ शकते. तर त्यानंतर इथे ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये शेवटचं ऑप्शन जे आहे मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट टाईप गव्हर्नमेंट ITI किंवा प्रायव्हेट ITI दोन्हीपैकी करू शकता आपण. डिस्ट्रिक्ट तुम्हाला कुठं करायचं ते बघायचं आहे. तर मी सिलेक्ट करू इथं ठीक आहे. नंतर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथं तालुका जिल्हा वगैरे सर्व सिलेक्ट करून तुम्ही असं बघितल्यानंतर तुम्हाला जो ITI तुम्हाला मार्क करायचा आहे इथे त्यानंतर इथं मार्क अटेंडन्स क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्या त्या संस्थेमध्ये काउन्सिलिंग राऊंड करता अटेंडन्स मार्क करणार आणि तुमची जी हजेरी जी आहे ती तुमची हजेरी त्या त्या राऊंड करिता म्हणजेच त्या त्या ITI मध्ये तुम्ही तिथं प्रत्यक्ष हजर राहून समोरील जी प्रोसेस आहे ती तुमच्या कार्यवाही जी आहे ऍडमिशनची ती तुमचं करू शकता. अशा पद्धतीने सर्वांना काउन्सिलिंग मध्ये हजेरी मार्क करू शकता त्याच्यामध्ये. थँक्यू.